नमो सद्गुरु तू क्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। नमस्कार, मी कुमारी मयुरी रघुनाथ सुतार, वय वर्ष 24, राहणार मत्तिवडे, तालुका उकेरी, जिल्हा बेळगाव। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया यांच्या गाथा लिखाणाचे परमभाग्य मला लाभले म्हणून सर्वता प्रथम त्यांच्या चरणांना कोटी कोटी प्रणाम। दिनांक 26/9/2025 रोजी गाथा लिखाणास सुरुवात केली व 18 मार्च 2025 रोजी गाथा लिखाण पूर्ण झाले। गाथा लिखाण करीत असताना घरातील वातावरण अतिशय प्रसन्नतेचे होते। जगण्याचा पाया चालण्याचे बळ। थोडक्यात आज आपण तुकाराम महाराजांचे चरित्र पाहूया। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबेले। तुकाराम महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील देऊ या ठिकाणी 21 जानेवारी 1608 रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव कनकाई तर वडिलांचे बोल्लोबा असे होते। तुकाराम महाराजांना 4 अपत्ये होती। त्यांची नावे महादेव, विठोबा, नारायण, भागुबाई असे होते। त्यांच्या गुरूंचे नाव केशव चैतन्य असे होते। तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे होते व त्याचबरोबर त्यांनी अनेक कार्ये केली। त्यापैकी समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक होते आणि त्यांची साहित्य रचना म्हणजेच तुकारामांची गाथा जी तुम्ही, आम्ही आणि माझे हजारो बंधू भगिनी लिहितच आहेत। म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, करूया मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, करूया मन एकविध, तुका मने हित होय तो व्यापार, तुका मने हित होय तो व्यापार, काय करावे शिकवावे। संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत तसेच कवी होते। त्यांनी आपल्या अभंगातून भक्ती, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जीवन अनेक संघर्षाने भरलेले होते। लहानपणापासूनच त्यांनी अनेक त्रास सहन करावे लागले। वडिलांचे निधन, सामाजिक बहिष्कार, कुटुंबियांचा त्रास यासारख्या अनेक अडचणींवर मात करून भक्ती मार्गात खूप मोठे यश संपादन केले। म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, अनुरेणीय तुकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर ब्रह्माचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळली घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता। तर गाथा लिखाण करणे हा उपक्रम समाजासाठी का उपयोगाचा आहे? कारण संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला अनेक शिकवण दिली। त्यांनी जातीपातीचा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केला, स्त्रियांचा सन्मान करण्याचे महत्त्व पटवून दिले, गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचा संदेश दिला। तुकाराम महाराजांचे अभंग आजही महाराष्ट्रातील त्यांच्या अभंगातून मिळणारा प्रत्येक संदेश आजही समाजाला प्रेरणादायी ठरतो। म्हणून देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साकर तसा देहात हो ईश्वर, जशी उसात हो साकर तसा देहात हो ईश्वर। संत तुकाराम महाराजांचे विचार, अभंग आणि नामस्मरण याने अंतःकरण शुद्ध झाले व ब महाराज शेखर जांभूळकर व तसेच ज्ञानेश्वर चंद्रकांत कुलकर्णी दादा व गुरुप्रसाद चंद्रकांत कुलकर्णी दादा वारकरी संप्रदायाचे मनापासून आभार मानते। रामकृष्ण।